नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता होता तर त्याची आता तारीख ही जाहीर झालेली. तर आणि यामध्ये शेतकऱ्यांची जी लिस्ट ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे, तर ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची यादी चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले क्रोममध्ये यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला PM किसान हे सर्च करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट भेटेल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक विंडोज बघायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या बेनिफिशियरी लिस्ट हे जे ऑप्शन आहे तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट म्हणून एक नाव येईल आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी फिल करायची. या ठिकाणी स्टेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट, त्यानंतर ब्लॉक आणि व्हिलेजचं जे नेम असेल ते तुम्हाला इथं सर्च करून तुम्हाला या ठिकाणी गेट रिपोर्ट नाव आहे त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीची या ठिकाणी फार्मरची लिस्ट येईल. तर यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 100% नमो शेतकरी किसान सन्मान योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुमची ही लिस्ट तुम्ही चेक करू शकतात. तर या ठिकाणी तारीखसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली. तर तारीख ही अशी आहे की येत्या सोमवारी तुमचा हा जो PM किसान म्हणजेच नमो शेतकरी किसान योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो तुमच्या सोमवारी हा जमा होणार आहे. तर यावेळेस तुमचा चौथा आणि पाचवा हप्ता हा सोबतच जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा. तर यावेळेस तुमचा जो चौथा आणि पाचवा हप्ता आहे तो सोमवारी सोबतच या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर तुम्हाला तिसरा हप्ता हा मिळालेलाच आहे. तर तुमचा चौथा आणि पाचवा हप्ता हा आता जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची ही मित्रांनो माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने नवनवीन माहितीही मिळत जाईल. धन्यवाद.